कस काय दिसतंय? मत चांगला आहे, धू पुस लवकर पटापटा. धुतली तर नाहीच. पाहुणे गाडी बघणार आहेत का मला बघणार आहेत? पण गाडी चांगली पाहिजे ना, गाडी वजन पडतं माहिती का? माझं मीच ना असणार. नाच बाबा तू, चल उरक तिकडे, फोनवर फोन यायला लागलेत. विलास हा रातच्या दिवस तरी पुस नवर देव राव मी. अरे गाडीला थोडंच माहिती नवर देव पुस. चल का ना उरक हो, फोनवर फोन यायला लागलेत. हॅलो, किती वेळात येणार आहे? अरे निघलोय लगेच. आणि किती जण येणार आहे? पावसाच्या अगोदर या. अरे येतो, दोन चार जण आहेत बाबा. लय जण नका येऊ. बर चालतंय. अरे घे ना का उरकून तिथं परत एक तर पुरी भेटणार पोरांना. आता काय येळ खेळ म्हणून असाल शेतापुढे तू काय उरकला का घरचे उरके ना आवरा की. तुझ्या काय खरंय तुझं? आयो उरकला का लय गोळ 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 काका उरका. लवकर चल. अण्णा आता पिशीला काय बाजारला जायची का आपल्याला? बाजारला जायचं हातात काय तर तुम्ही असंच काहीतरी पाच गाड्याने बोलत तुमचं ही मला नितीन भाऊ काकाला मावशी लावा राव उरकायला. ऐकायला केला का तू? काकाचं तुझं नाचलंच असतं राव दरवेळेसच हे. तर बोलवलं कर बसा चला पटापटा. थांबला का? बस तू. बस अण्णा, तुम्ही बसा बरं पटकुनी तुम्ही. घ्या बसून पटापट. आई काय ए यार चला उरका. न्यावाला कशाला? मोकळं जातात का? तुला कुठं न्यायची लायकीचीच नाही ठेवी तू. पहिले माणसं खांद्यावर वाता टाकून जात होते पादरात एक वाकर गुंडाळून. मोकळं जातो का पाहुणे आपल्याला जायचं म्हणल्यावर? आता गठुडं घ्यावा. मग पिशवी आहे आता पहिलं. बरं राहून द्या ती डिकीट ठेवी तुम्ही. अरे पण नारळ बिरळ घेतला का? नारळ कशाला? आता ती सगळी अंधश्रद्धा आहे. सोड बरं तू. बस बरं आधी. नाही, घ्यावा लागतं बाबा आधी गाडी बिडीला पडाय. चल लवकर. यायला. होती का चालू? थांब ना होईन ना. मी म्हणलो होतं ह्याच्यामुळे नारळ बिरळ पडता पुढीच नाही तर ऐकत नाही. चालायचं का? चला चला चला. नीट राहा, येडेवन करू नको. ओके इलास. हा आम्ही काय तुझ्या शब्दाच्या पुढे नाही तर. ते बरोबर आहे. होय अण्णा? बरोबर आहे ना. हं? बरं आपल्याला एक तर पुरी देत नाही तर दिली ती मग आपण काय? पण करून घेतली पाहिजे. एक तर आजकालचे 18 वर्षाचे पोरं बोंबलं हिंडत आहेत. 30 वर्ष 18 काय घेऊन बसता. आता 18 काय आता काय अवघड आहे. होय ना, आता जमा. आम्हाला काय ओळख ना पळक मग शब्दाला तुझ्याच मना असणार ना. मग काय? तुझ्यावर चाललेलं आहे नी. होय मावशी, आपलं पोरग काय असं देखणं लई आहे, असं भंगार नाही लगेच पटन. काय का नाही? मग देखणं म्हणजे विषय का गोरा रंग. एक नंबर पोरग आहे अख्ख्या ती बस आपल्या नाही, वाडीत. आज कोण आहे? कोणाला मग काय? लागून आज लाईन गेलं पुढं. हा, ते आहे. आता काय होणार आहे तिथे त्यांना आपल्या घरचं सगळं सांगितलेलं आहे ना. हा सगळं सांगितलंय. जाऊन दे पटा 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 पटा. अरे जाऊन तर द्यायचंय पण असे चढण तुडण तगडण तुकडण गाडीला जपलं पाहिजे बाबा. कष्टाची गाडी आहे. हा? काय ए, लागलं? तुला फोन आलाय बघ बरं. पाहुणे फोन आहे का? हा हाच नंबर आहे. हॅलो, ऐका की. थांबा 2 मिनिटात बोलतो. हा बोल की इथेच. थांब सांगा राहिला. थांब बरं काय म्हणताय ते बघते पाहुण्याचा फोन आलाय म्हणल्यावर बोलून दे की त्यांना. बर पर्सनल गोष्टी असतात. बरोबर सांगा काका. हॅलो बोल ना. थोडा प्रॉब्लेम झालाय म्हणलं येऊ नका तुम्ही. काय झालं? हा बोल ना. कसलं काय झालं नेमकं सांग की. अरे काय लका नितीन आई, काका बाहेर ये. सगळे संघच आणलेत राव मी. काहीतरी झालं. तू ऐकणार का तू? तसं नको करू लका. आता त्यांना काय सांगू बरं मी? काय पाहुणे काय डोक्याला ताप झालाय. काय म्हणते पाहुणे? काय अवघड आहे काय? का बरं? फार जवळ आलत राव. हा मग काय म्हणते? तू धडधड बोल ना पटा पटा. अरे काय बोलू? ती पोरगी गेली रातची पळून. येड फिड झाला काय आम्हाला आणलंय तिथं काय सांगतो तू? मग आम्हाला इथवर घेऊन आला किती लांबून घेऊन आलोय. फोनवर बोल ना काय झालंय आता काय राव. असलं दाखवत असतात काय मग असलं घर आम्हाला. अरे बाबा अचानक झालंय. काय देवा आपल्या नशिबाला आठवते माझ्या महाराज. अरे तुला सांगितलं होतं मी नारळ येत्या खाली म्हणलं होतं फोड म्हणून. ऐकत सुद्धा नाही तर तुम्ही लेकर का म्हणून ऐकलं नाही. नारळ फोड असतात असं पत्न पाहावं नसतं लागलं. आई पर 15 ठेवतो. आता ही जागा आहे का तुला हाणायचे ते नारळाचे? मग तुम्ही ऐकतच नाहीत बाबा लेकर. शिट. काय उपयोग आहे? काय चाललंय?
काय आता काय चाललंय हा ना तोंड माझं. आता मागच्या बरं ह्यांनी नेलं ती पोरगी निघाली पांगळी ती काय जुळलं नाही. आता ही पाहिजे ही बद्दल गेली पळून नेमकं आता पोराचं लग्न कसं काय नशिबात आहे तीच मला कळा ना बाबा. काका मावशी हीच पण होती. आता झपटाय पाहिजे. माझा पण मावस भाऊ आहे राव, मला पण टेन्शन आले. अहो, काय टेन्शन आहे मग एकदा चुकत दोनदा चुकत तिसरा बेवाळीने असं म्हणलं काय करायचं. कशाला घर दाखवायची रे हा? मला दाखव ना मध्ये माणसात तरी काढावं का? आई जाऊ दे त्याला काय बोलत ती. आता पळून निघाली पळून तर आंधळी. परत मग तिचं भरलं गाठात गाडी बंद पडली. आता गेली पळून. आता हे सगळीकडे सांगत देवडी पेटीत आणि तुम्ही. आता काय दौंडी नाही पेटत आता आपलं थोडं राहून करून घ्यावं आपलं काहीतरी. गप्प पडावं लागेल घरातच जग मारायची. आता माझ्याच पोराचं नशीब खोट आहे का काय मग आता काय म्हणायचं, 2-3 वेळेस पण होती म्हणे आडवं आलंय, ह्या वेळेस पळून गेली मागच्या तुम्ही वेळेस. तरी काय? चांगलं बघा आता ही जागा नाही बरं का अण्णा. आई बसा बरं तुम्ही आतमध्ये जा. जा, काका, जा बसा. बस. कुठून मावस भाऊ भेटला असला काय माहित कोण होती. काय झालं आता? जक मारा मला आणलं होतं इकडे. म्हणजे मीच हे केलं का आता? काय केलं तू? कुणी केलं ही? दाखवून चुकी केली राव. मला काय माहिती तिकडे आई घालीन पळून जाईन. ह्याचं बदगवानाचं. चल बस आतमध्ये. मला सांगत बनवती ह्याच बस. दरवेळेस तुझं हे असलं. बरं, जाऊन द्या नका तंडू इथंच. एकच नंबर हा. काय नाही दाजी मग कुठं चाललात? चाललो तेडायला येतो का? काय म्हणताय? येणार चाललात? झालं वाटतंय ना. हा झालं आता झालं आणि घरी जायचं होतं पण तेवढं तुम्ही दिसलं बरं चला मग काय येणार जायचं वय मग काय काय नाही दाजी आम्हाला कुठं गडिंगनर खायला नेत नाहीत काय नाही हा तुझ्यापर्यंत आलं का? माझ्यापर्यंत आलं का म्हणजे आम्ही म्हणतोय नितीन दाजी बरोबर गडिंगनर होईन आम्ही तर जेवणार घरी घरची म्हणते जेव जेव नितीन दाजी तुमच्या लग्नात आपला नागिन डान्स बर का मला फक्त आता पिपानीच वाजवायची राहिली. खरं तुम्ही पिपरी वाजू ना मी तर नागिन डान्स करायला मला लय आवडतो चला आता तू माझी वाजव. चल. बरं चला काय अण्णा काय चाललंय मग मामी आता कालच मी हटाकणार होते तुम्हाला म्हणलो कुठं चालली बाई यांची फॅमिली. कुठं नाही इकडे गेलतो गावाला चाललो होतो. हा कळालंय उडत उडत आम्हाला गडिंगनेर खायला कधी येतात हा? खायला म्हणते तू कपडे वरच्या खपल्या गाडी ती अण्णा तुम्हाला लक्षात येतंय पण ह्यांना कोण सांगावा. अहो नशीब ती आधी पळून गेली. आज लग्न झाल्यावर झालं असलं वाचा आता काय करायचं मी. आता काय व्हायचं की तू लगेच पुढे गेलती फॅमिली काय गेलती काय गरज आहे का तुला काय हटकायची पण अण्णा तुम्हाला काय करायचे आम्ही मम्मी विचारतोय ना दाजीला अहो पण पण हटकू नाही ना तोंड आणायला सुद्धा माणूस नसतं राहिला अण्णा मला. अहो नितीन मी आपली सांगते घरच्या सारखं ही सुरिकीचं काम आहे ना लय म्हणजे त्याला जवळचं माणूस बघावा लागत आहे. जवळचं माणूस बघितले अहो जरा पुरी दबावात आता मी मावस भाव विश्वास ठेवा का नाही मग. नाही 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 मावस भाऊ नाही कोणी नाही एखादा असं चांगलं मुरुपीच माणूस लागत आहे चोरिकीच्या कामाला. दुनियाला नगाड निघाली आता. पण मला काय म्हणायची नितीन दाजी गेलो आमच्या सारख्याला तर म्हणावं का नाही ए तुला काय कळत आहे काय मध्ये मध्ये बोलतो. काय कळतंय का हा, नाही ही काय म्हणजे? एवढी टिंगलीचा ती भाग आहे काळजी आहे काय? मला सोयरीक म्हणजे काय टिंगलीचा भाग नसतो गब्बस. आमचं काय चाललंय तुझं काय चाललंय. तेव्हा म्हणे नागेन दास आता काय फुंगे वाजू का मी तिथं मग जर नाही एडवण केलंय त्या तिकडून येऊस तर. अरे पण मी म्हणलं नितीन पण दाजी मला काय म्हणायची तुम्ही एवढं खसायचंच नाही नशिबातलं कुठं जात नसतं. हा आणि ती पोरगी आत्ताच गेली ती चांगलं झालं आणि उद्या गेली असती तर काय केलं असतं. अहो कुणी जाताना विचारतं काय झालं म्हणजे जर काय सगळ्या गावात दौंडी पेटेल. असं काही नसतं असं काहीच नसतं. समज ती गेली निघून ती पोरगी गेली तर बापाचं नाक जात आणि पोरग गेलं तर त्याचं काही नसतं एवढं. जाऊन द्या नितीन दाजी झालं गेलं लय नका टेन्शन घेऊ मी तुमचा मिळव नाही पुरींना लय उतर आलाय आपण कुठून बी आणू नका टेन्शन घेऊ फक्त आपलं तेवढं लागणार नागिन डान्स बन लय बावळा ठेवा. अरे आता मी नितीन दाजी जाणार नितीन दाजीची सुरी करायला म्हणजे परत जमलत नाही पाहिजे कधी परत. नाही हो असं नाही होणार तू तिथं बोलायला काय कमी बोलतो काय तू. नाही मी बोलतो म्हणूनच होत तुम्ही म्हणता ना तसं असं मधला माणूसच जबरदस्त पाहिजे
हा त्या जबरदस्त, शब्दात असं वजन जबरदस्त पाय काहीतरी. मम्मी मी काय म्हणतोय मधला माणूस आता सोयरिकीचा असं आहे समज आज जमलं आणि 2च दिवस दम काढायचा आणि चौथ्या दिवशी लगेच हा अहो आम्हाला कळालं ना आम्हाला उगाच वाटलं करामलंच नाही. तर तुम्ही काही नका टेन्शन घेऊ. दाजीची जबाबदारी आता माझ्यावर. दाजी आता तुम्हाला कसल्याही परिस्थितीत मी पिवळाच करणार. बघा पोरगी काय लग्न करणार म्हणजे करणार. काय अण्णा तुम्हाला काय वाटतं? तुझंच गोड पुढं. मग 100 करशील रे. हा नुसत्या गप्पा नको मारू, पोरगी जाणून जाऊ. आणणार म्हणजे आणणार. दाजीला आता पिवळं करणारच. बर बाबा तुझ्या तोंडात त्याचं साखर पडो. एकच डोक्यात आहे ती कधी नागिन डान्स करेन म्हणून. हा काय सांगायचंय. बर चला मामी वर येडा करून येतो मी. बर हा, बर घरचे पण वर. टेन्शन नका घेऊ, नाही नाही टेन्शनच नका घेऊ. नाही यायची ना तुला. हा जायचं ना, चला पार्टी आता दाजीची आपल्याला. ठीक आहे न्यायला जमतो आणून पण द्यायचं. का आलात? काके हो आमचं टिकाव कुठे आहे ना घरात. दिदूबाई आण ग त्यांचा टिकाव. दिदूबाई टिकाव दे त्यांना. रवी कुठे गेलाय. गेलाय बाजरी पेराय. न्यायला जमतो आणून द्यावा ना त्याने झालं आता काम. नाही घरी माणूस काय करावा. गेलाय येताळात. होय नितीन काल गेलतात ना पोरगी बघायला. गेलतो मग काय झालं? अहो निदान आम्हाला तरी म्हणायचं पाहुणे पोरगी होती आपल्या एक. होती वय एवढं सगळं माहिती आहे मग सगळं काय झालं ते बी माहित असेल की तुम्हाला. आता बाय कशाचं काय माहिती आणि कशाचं काय होत जरा सांगत का जावं. माझ्या तोंडातून वेद वाजवले पाहिजे. हाय दादा पोरगी हाय चांगली एक. पाहुण्याचीच आहे आपल्या बघा. केवढी के हाय 10वीला. काय मग आम्ही चेष्टा करता राव माझी ही त्यांची न माझी बरोबरी होत असते का. मग त्याला काय झालं मग ते तुम्ही आधी गेलेले गेले पळून. मग आता हेला काय झालं आता? मग तुम्हाला सगळं माहित असून तुम्हाला मला तिची विचारलं ना शेवटी. मग आता म्हणूनच म्हणलं ना हाय नवरे म्हणून. म्हणूनच तुम्हाला म्हणलं हाय नवरे. काय काके ही तुमची तर आशेकडे असतोय. अहो हाय पाहुणे तू. आहे तर दाखवा दुसरी बघा मला जमन अशी बघा मग. बरं बघू 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 करू प्रयत्न. बघू दुसरी नवरी. बरं येऊ काके मग. हा हा या. आम्हाला जर परत लागल्यावर टिकाव. सगळंच नाही आता लागले उद्योग नाहीच म्हणतो माणूस. हा नितीन अहो पोरगी बघाय चालल्या शेजाऱ्या पाजाराला त्याला सांगतच जावा. माहिती होतं कोणीकडे दाखीत माणूस हे करीत जात्यात तसंच. हा सांगतो सांगतो. हं. येऊ का मग. हा या या. मग मामी बोला कधीतरी मटण खायला. आता सांगितलं एकदा सवतं बोकाड कापलं त्यासाठी चूल पिटली. गॅस संपलाय पावसा पाण्याचा आणि पाहुण्याला बरं बनलं पावसाच यायचं. काय मामी लय उशीर केला रे. मामा तुमचा फोन आला की लगेच आलोय मी. आता इथं मी वाट बघतोय तुझी. मला ती काय कळा ना त्याच्यातलं ताडीचं ऍडमिशन घ्यायचंय. बर ते डीडी भरायचं कळत नाही बँकेतलं काय कळत नाही म्हणून तुला हात फोन केलता. भरून यायचंय का ऍडमिशन घ्यायचंय का. हा ताड्या खुर्च्या आण. उशीर झाला उलट. नाही जाऊ जाऊ की लगेच. पाणी दे. सकाळ सकाळ लवकर गेलं म्हणजे नंबर लागल. डॉक्युमेंट सगळे काढलेलेच असतील की. त्यातलं मला काय कळतं एवढं. ताडे
खुर्चीन बॅगान काय चाललंय मामा मग? आता सध्या भुईमुगाचं काम चालू आहे. काढायचं, पाऊस पाणी येतोय, कर यायला लागले. हा, पाऊस चांगला झालाय ना? भरपूर झालाय. पाणी नाही व्हावलं पण त्यातले त्यात पेरायपुरता झालाय. यंदा पाऊस चांगला पडून बहुतेक 7 जूनला पाऊस उघडाय मला बहुतेक जास्त पडन. काय काय घेतलंय? सगळं घेतलंय, आधार कार्ड वगैरे, फॉर्म. ऍडमिशन कशाला घ्यायला पाहिजे आता तिला कशाची आवड आहे त्याच्यावर डिपेंड ना. बघ ना मग काय असं. आर्ट्सलाच घेऊ डीएड करण्यासाठी. बर, काय असेल ती डॉक्युमेंट घेतलेत ना सगळे? हा, घेतले सगळे. मामा, शेंगाच्या गोण्या जास्त येऊ द्या, आम्हाला लागत आहे. मामी, मटण शिजून ठेवा. सकाळी सावलंय मटण शिजायला, ये संध्याकाळी पावसा पाण्याचं. आलोच. बस राखाल. किती खुल्लं आहे ना? हो, छान आहे ते. या अगोदर आलते कधी इथे? नाही. पहिलीच आहे? हो, भारी इथे. एकच नंबर जोडा दिसतोय. इथं बसू. मस्त वाटलं ना? हो, खूप छान. आज पहिल्यांदा बोलले तू, इथून मग कधी बोलले नाही असं? असं काय नाही, तू तरी कुठं बोलायचं? मी पहिलं यायचो, आपण डोंगरात करवंद खायला, मामाने यात्रेत पैसे देऊ, किती भारी वाटायचं. मजा यायची ना? लय. पण मी घरात आलं तू बाहेर, मी बाहेर आलो तू घरात, असलं व्हायचं. तू कधी बोललीच नाही माझ्याबरोबर. तू तरी कुठं बोलायचं? पण मी शिकायला काय केलं, 4-5 वर्ष येणं नाही झालं, तू विसरून गेली बोलायचं. पण विसरून नाही, पण सगळं चेंज झालं, तू पण आला नाहीस. वयात आली मामाची पोरगी, मोठी झाली. मग काय काय केलंस बाहेर जाऊन? झालं शिक्षण कंप्लीट, पण शेती भरपूर आहे, मग करावं लागते ना मला. हा, ते पण आहे. मग लग्नाचं काय? भेटली तुझ्यासारखी तर करू. वैष्णवी, खरं सांग का, मला कधी कधी असं वाटतं बाहेरच्यांकडे बघूच तर आपलं जवळच्या असलेलं कधी पण चांगलं. मामाचा मिस कॉल येतोय, जायला पाहिजे आपण. बहुतेक विचारत असते ना, जायला पाहिजे. हो, जा. चला, एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. तुला पिक्चरचे डायलॉग मारायला लागलाय. मुंबईला गेल्यापासून लय सुधारलाय. अरे लय येतोय मला. मकरंद अनासपुरे बघ. सम्या, तुझ्या माईला तुझ्या लग्न केल्याचं कळवले नाही का मला तू? आईला राईट आहे का? एकदम बरोबर ऍक्टिंग आणतोय. जमणारच मला. तुला मी तू सिंगम पिक्चर पाहिलाय का? सिंगम पिक्चर हा, पाहिलंय ना. त्यातलं जयकांत शिकरे माहित नाही तुला? मग पाहिलं पिक्चर बी पाहिलं, जयकांत शिकरे पण माहिती. त्याचं मिमिक्री येते मला. काढ बरं एकदा. करू का? आला रे आला जयकांत आला, आले रे आली तुझी बारी आली,
वेलकम टू कोवा सिंगम. पहिला एकदम करेक्ट काढतोय का तू. जमायलाच पाहिजे. हे तिकडे बघ. काय माल आहे का कसलं कडक पिसे. असले चमक चालू आपल्याला भेटायला पाहिजे राव. अरे भेटन ना भाऊ, आपण कोणाच्या लग्नाची बुंदी सोडलेली आहे. एक दिवस आपली बी बुंदी लोकांना वाटणार. भेटणार. तुला काय वाटतं मला पटन करे. अरे भाई तुझीच आहे ती, तू फक्त पटायला पाहिजे का. जबरदस्त आहे. हा, एक नंबर आहे. तू फक्त पटवणारच. एक नंबर आहे राव, एक नंबर. ऐक ना, तू हो पुढं, मी आलोच. एक नंबर होते राव. आपल्याला भेटायला पाहिजे. करेक्ट. हा, तू हाय किती, बोलतो किती, असले टोमणे मारायला शिकले तुला. होय? तुला तर माज आलाय. होय, कोचिंग का परत. ती माझी हो. हा, काय चाललाय उद्योग पाणी आता सध्या, धंदा काय म्हणतोय? बरे 2-4 पोर आहेत. मी बाहेर आलो इकडे कामाला, तर ते बघते दाखल. आता कोणतं बी आणलंय? लय भारी आणलंय आताच, लय भारी. मागच्या बियाची काय तार झाली माहितीये का? इतके देंगळे निघाले, कांदे जळाले, रोप जळालं. मागचं कुठून घेतलंय मला काय माहिती. मागच्याच असं झालंय, मग आणाय किती त्रास झालाय बाहेरून. ते आहे बरोबर, मी आणलंय ना, बिंदास पेरून टाका, येऊन जाईल. आता तरी जात कोणती आहे त्याची? आता चांगली भारीतली. तुम्ही माझा विश्वास आहे का नाही तुमचा? आहे, ठेवू ना. हा, मग यात एवढे वेळेस करा, तुम्हाला सक्सेस होणार त्यात. बघू मग आता त्याला खत पाणी आमक काहीतरी लागणार छान परत. घाला ना, मग विश्वास ठेवा ना माझ्यावर. रोप वाढायसाठी लागत आहे ना. एक नंबर रोप आहे, तुम्ही बिंदास लावून टाका रोप माझ्या ह्याच्यावर. टाकू ना. लावा. आधी टाकावं लागेल, मग लावावं लागेल. काय करायचं करा, पण 1% येणार. टाकू ना. हा, इकडे इकडे नितीन. आजकालच्या पोरांना काम काय येतं, हिंडणं सोडून. काम केले पाहिजे सगळेच माझ्यासारखे खर्चापुरते. मामा काम करायला चाललो होतो, एवढं गायरटून नाही फिरत मी. पाणी आण. मामा तुम्हाला तर माहिती माझा लिंबाच काटा आहे. हा, मी बागात डायरेक्ट उक्ते घेतलेत. कोणाचे घेतले? दत्ता दरोडेचे. इतके लिंब आहेत काय? मग बर. इलास तू कधी आलता? मगाशी चालू आहे, कांद्याची पुढे आणून दिले मामांना, म्हटलं कांदा करतात. किती करायची मामा कांदा? 2-3 एकर. मामा यंदा मी पण जाग्यावर कांदे भरणार आहे. सांगू की आम्ही तुम्हाला नक्की जाग्यावर देणार. बरं येऊ मग, हो. उशीर झालाय. या. नसते उद्योग करते ते पोरग. केला पाहिजे. काय मध्ये मध्ये तर पोल्ट्रीच टाकायची म्हणत होतं, आता काय करायचं? लावा ना हातभार थोडाफार. मग 100 धंद्यावाल्यांना आपण नाही उद्योग हे करत, मदत करत. 100-200 तुमचं बी त्यात राहते. नको, आपला हे चाललंय ती सुखासुखी. अंडे मी खाय नाही फक्त लावत. होईल. मामा तुम्ही लावा, मी जाऊ का? आमचं बरं आहे, आमचं हाय एवढ्यातच. बस बस बस. या. जाऊ दे मुर्गे. हा, या या या.
एवढे मोठे नाव देतो तू. अरे तुला कळवा म्हणूनच दिला मी. मी का बहिरी आहे का? आता मला काय माहिती. अयो नाराज झाली काय लगेच? मग मला ऐकायला येतं. होय तुझ बाप शेतकरी पोराला पोरगी देईन का? बाप म्हणतात का? मामा म्हणतो का? मामाचे पण म्हणलं असंच. आता मामा आम्हाच असलं पण मामी नाही ना माझी. पण तुला नाही सोडू शकत. मी कुठं म्हणतो सोड आपण तू मी तर पळून जाऊन न्यायला तयार आहे तुला. पळून कसं जायचं? मामाने केलं येणार ना तू? हा म्हण की. पळून तर मी येईल रे, पण मला काय वाटतं सगळ्यांच्या मर्जीने झालं पाहिजे. आता मी तुझी मर्जी जपल पण मी सांगितलं ना मामी कशी खंदुशवणी करते मला. आई आहे ना माझी. हा आता मग त्यामुळेच तर ना त्यांची मन जिंकून आपण. म्हणून तर बघू आता ते काय तुमचं लय लोचा आहे मागचा. बोलून तर बघू. चालेल ना. असं मध्यस्थी माणूस घालू पुढे तुफान. पण काही जरी झालं तरी आपली साथ नाही सोडायची. अजिबात नाही. मला तर नाही सोड वाटलं. असा जीव बसलाय ना माझ्या पुढे अक्काची बायकोच करायची मला ती. बरं ऐक तू आता जा, तू जा घरची इथे लिंबू तोडायला. हा का? हो. तर ऐक ना मला फोन मेसेज करायचा. मला आज चेन पडत नाही बरं का? करेल की. जा आता तू. सांगते तुला कोण. बर मी आता जातो. हा परत बेटा. जा की. कोणी पण येईल. नाही जाऊ वाटत. जाऊच वाटत ना मला. अरे तू खरंच जा आता कोणीतरी येईल. जा. बसत नाही वाटतं आज लय उशीर झालाय ग. आता भरपूरच झालाय. आता आपण ना कोणाची तरी गाडी पाहू त्याच्यावरच जाऊया. चल जाऊ दे ऊन पण लय. चल सावलीत बसूया. चल. आज पण तेवढाच उशीर झालाय बघ ना. फर्स्ट लेक्चर तर गेलं. एक तर सर किती बोलतात रोज 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 तेच. जायचं का नाही असं झालं आता. काय ठरवलंय तू? काय ठरवलं म्हणजे काय सांगू तुला आता? हा सांग. मला तू आवडते म्हणलं तुला का नाही आवडत? मला नाही आवडत. हा सांग म्हणजे हे काय जबरदस्ती झाली? जबरदस्ती का? तुला रोज रोज तेच सांगते मी. तू माझ्या मागे येऊ नको. मला आवडत नाही तू. कस काय नाही आवडत? का नाही आवडत सांग. का नाही आवडत? तुझ्यामुळेच मला रोज रोज कॉलेजला जायला उशीर होतोय. कस काय उशीर होतोय? इथं रोज आम्हाला कॉलेजमध्ये सर ओरडतात. तुझं काय फालतूपणा चाललाय रोज रोज? त्याचा माझा काय प्रॉब्लेम? माझं सांग तू. अरे मी सांगितलं मी तुला माझं पहिलेच किती वेळा तेच सांगितले. तेच किती वेळा सांगू? मला येड लागलं तुझ्या माग मी दिवस रात्र गिन्यान गेल्यावर हिंडतोय. तुला सांगितलंय मग मी सांगितलंय तुला माझ्या मागे ये म्हणून. मग तू हा का नाही म्हणत? नाही मी नाही हा म्हणत आहे. मग मला आवडतच नाही. तू मग कशाला हा बोल? का नाही आवडत? ए बाबा जा ना. ते आम्हाला काय जा सांग याला. एकदा सांगतोय तुला हाच म्हणावं लागेल. शेवटचं विचारतोय मी. अरे ही काय जबरदस्ती. ती नाही बोलते ना तुला तरी पण. तू का तुला बोललोय मी? तुला जेवढी किवेत असली हा म्हण मग तू. शी अरे काय किती फालतूपणा रे. मग तिला काय मध्ये बोलायची गरज आहे का? तुला शेवटचं सांगतोय. आज विचारतोय उद्या परत येणार आहे. हाच म्हणावं लागेल तुला. जातो मी आता. ए ह्याला सांग. तुला सांगितलंय काय माझं मी उत्तर. कसला बोलतो हा? बघ ना छपरी. बघ ना रोज रोज डोकं खातोय पडत. सारखं तेच कॉलेजचं जायचं पण मूड बघ. टाइम बघ. लय कंटाळा आला माहितीये का. रोज रोज तेच माझ्या घरच्यांना कळालं तर माझं कॉलेज पण बंद करतील माहितीये का. त्याला सांगितले तरी समजत नाहीये त्याला.
हे सेमच आहे, काहीच फरक नाही. काहीतरी कर यार, हे नको नको झालंय माहितीये का. एक तर कुणाला सांगावं तर माझं कॉलेज पण बंद होईल, असंही बंद होऊनच जाईल. मीच उद्यापासून कॉलेजला येणार नाही. असं का करतेस वेट, थांब मी काहीतरी करते. हॅलो, काय आलं? अरे एक मुलगा सारखा त्रास देतो हिला, सारखं रोज 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 त्रास दिलाय त्याने. खूप त्याने त्रास दिला, नको नको झालाय माहितीये का. अक्षरशः म्हणजे कॉलेजला आम्हाला म्हणजे तास 2 तास उशीर होता त्याच्यामुळे. एवढा ताण होता तर कोणाला सांगितलं का नाही? मग घरी? सांगायचं काही प्रश्न नाहीये, जरी कोणाला सांगितलं तर माझं कॉलेज वगैरे पण बंद होईल, असंही बंद होईल आणि तसंही बंद होईल. घरी माहिती का? कोणालाच माहित नाही. त्याला मी सांगतेय, मी समजवलंय त्याला, पण तरी तू तसंच त्रास देतोय मला रोज रोज. तुम्ही कशामुळे थांबला? त्याच्यामुळेच उशीर झाला. एक तर बस पण नाही राहिली, म्हणजे उशीर झाला त्याला. चला मी सोडतो तुम्हाला. आता असंही उशीर झाला. तुम्ही काय असेल तो नको टेन्शन घेऊ. त्याला त्या पुरीन हवा नाही पाहिजे रे, ती भारी दिसती. हात म्हणेन कुठे जायची नाही म्हणून. बरं झालं तू इथंच भेटला. कर काय काम आहे काय? कशाला त्या पुरींच्या मागे जातो रे? कशाला काय म्हणतो? कोण पुरी? माहित नाही का तुला? कोण पण? काय शेवटचं सांगायचं तुला? अरे मी रोज असले 56 पुरीला भेटतोय, तू सांग कोण? दरिद्र कर तू. कोण पुरी? आणि तू कोण आहे? तू कोण मला सांगणारा? सांगावं लागेल काय कोण आहे ती? मग तू कोण आहे? कोण आहे तू? पुढीच सांगतोय, किरणच्या आणि त्यांच्या माग लागू नको. 2 पुरींना भेटला. ठीक चल. काय तू? कोण आहे त्या तुझ्या? तुला नागडा करून रस्त्याला पळले, तुला ते कळेल का इज्जत काय असते? कोण आहे तू? काय करणार तू? माझं काय वाकडं करणार आहे तू? तुला रात्रीत गायब केलं कळायच नाही. हो, परत नादी लागू नको. हा बरं बरं, नाही लागत मला. असं काय होणार एका तेव्हा परत नाही म्हणायचं. तुझं काय असेल ती बाकीच लफडे, घेणं नाही त्याच्याशी. पण तू परत म्हणल्याला काय दिसला तर बघ मग. बरं बरं, नाही लागत जा. द्या ना टो, परत परत सांगणार नाही. बरं बरं जा, नाही नादी लागत. सॉरी. आता हे काय नवीनच? काही नाही, सॉरी. तिथून मागे झालं ते विसरून जा, परत नाही असं होणार. तुम्हाला कोणी काय त्रास दिला तर मला सांग, मी आहे. जाऊ का? एवढं चेंज कसं काय झाला? बरं झालं ना, एकदाची कटकट गेली डोक्याची. आणि किती त्रास दिला त्याने, बापरे. पण असं अचानक एवढा बदल कसं काय झाला याच्यात? हो ना, किती येड आहे तो, किती त्रास दिला आपल्याला एवढा. आणि एवढा चेंज तर शक्यच नाही होणं. ते आपण काल हा, त्यामुळेच एवढा बदल दिसतोय त्याच्यामध्ये ना. काय नितीन बोलला असेल त्याला ना, मला वाटतं ते. ऐक ना, मग ते काय ते तुझ्या जवळच आहे ना तो एकदम. हो, त्याच्याबद्दल विचार का नाही करत? एवढं तुला प्रोटेक्ट करतो, हे करतो. मी अजून कधी असा विचार नाही केला ग. विचार चालू कर, किती चांगला आहे तो. तेवढं करतो तुझ्यासाठी, म्हणलं थोडा तरी विचार कर ना. पाणी भरायचं चाललंय काय? हो ना. इकडे कुठं? कांदा बघायला गेलतो इकडे. हा का? बरं, थँक्यू बरं का कालच्या बद्दल. तू समजून सांगितल्यामुळे त्याने अजिबात त्रास दिला नाही, प्लस सॉरी पण बोलला. यात थँक्यू कसलं? हक्काच्या माणसांना नाही सांगायचं, कोण सांगायचं? ऐक ना वैष्णवी, मला तुझ्यावर एक बोलायचंय. बोल ना. मी यावरती खूप विचार केला की त्या दिवशी बघा आपण ऍडमिशनला गेलो, हा.
त्यानंतर मंदिरात गेलो. त्यावेळेस असं मला जाणवलं की ते महाराजांनी सांगितलं तुमचा जोडा खूप छान दिसतोय. यावरती विचार केला ना, त्यापासून सांगतो मला लय आवडायला लागलीस तू. आणि तू हक्काने मला आवर्जून ही गोष्ट सांगितली एवढी महत्वाची. मला वाटलं ही हक्काने बोलवते, जाणवलं मला. माझ्या मनातलं सांगितलं काय असं एवढं जे असेल ते असेल. बरं येऊ का मग? ऐक ना, बोल की. मी पण काल खूप विचार केला. तू दरवेळेस मला मदत करतोस. त्या दिवशी पण बघ मंदिरात ते लोक मला कमेंट टाकत होते, पाहिलं होतं मी त्यावेळेस तुला. तेव्हापासून मला पण तू खूप आवडला. खरंच? हो, मी तुला लहानपणापासून ओळखते आणि हक्काचा माणूस वाटतोस. खूप आवडतोस तू. झालं का? का शेंगा वाळव घालायच्या चालल्यात ना. या कशी आली या? आता चालत. चला घरात बस ते नाही काय कवर वाळ्या घालायच्या. पावसाची आबाळ येते. वाळ्या नाही तर अजून नाही ना वाळल्या. वाळ्या असते ना आता. नाही वाळल्या अजून बुरा लागतो. हा, गोण्या भरून ठेवा लागते. हा, घ्या पाणी. हा, जा कडीपत्ता आण जा. पाहुण्यांना काय पोहे करतात कर. कडीपत्त्याने? पोहे करू ना पाहुण्यांना. पोह्यावर बागन होई. मग आता आल्या जेवायला म्हणले पोहेच करावं लागतं ना. चला नाश्त्याला चला. दुसरा स्वयंपाक करावा लागेल काही. करू ना. आधी पण पोहे पाहुणे भुकेलेले सकाळ सकाळ. भाजीचा तर लय कारभार. काय करता तो भाजी? करू काहीतरी तुमच्यासाठी. चला या बाहेर या. पाहुणे आले बाहेर या. ओ बाहेर या पाहुणे आले. बर बर बर. अरे कुंकून आली बाई. आली गावान आमच्या. आता तुमच्याच गावाला पण रस्त्याने कोणते आली? काय कोण आली महादेवाडी. बस बर. कुठे गेलता? बस तुम्ही स्वयंपाकाचं बघा तुम्ही. हा हा कर. कुठे गेलता तू? गावात गेलतो. गावातून आलो. जेवलून कटाळा आलता तर घरात पडलो होतो. ते गुंड्या लाव की तू. अरे ती विसरून गेलो. कस काय इसरायचं बरं ती? ते काय झालं, गावात गेलो, गावातून आलो, हा उलचक जेवलो, हा कस तर झालं म्हणून आपलं खटावर गेलो. हा हा. आता बघ बरं गुंड्या लावल्या कसं दिसतंय. आता गुंट्या लावल्या ते गुंट्याच आहेत त्या. हा, काल ती मला नाही विचारलं तो. सांग ना. हाल ती माझ्या इलासला पोरगी मागायला. मग कुठं नाही म्हणलंय मी. हा, मग तयार आहेत ना तुम्ही? हा, आपण आता कवा. मग आता त्याला तिची परीक्षा होती, पिका पाण्याचा आधार होतोय. पुढल्या उन्हाळ्यात दिशील ना? उन्हाळ्यात करू की मग. हा चालतंय. मग आम्ही ह्याच्यासाठी चालते. आता अमृत चपाती खा. हा, आणि जाते. जा. हा, येलास पुढे. हाय ना बसलाय तिथं. बर. हा. पैसे ऐक ना. बोल ना. अरे मी इथं कशाला आलो माहितीये का? नाही. आपल्या लग्नाबद्दल बोलते तिकडं. हो का? मला तुझ्या मनात काय आहे ना ते जाणून घ्यायचं होतं. माझं काय नाही, घरचे जशी बोलतील तसं, त्यांच्या पुढे नाही. मग घरच्यांच्या पुढं नाही. घरचे तुम्हाला सांगतील काय आहे काय. मामाचं नाहीच तर जमतंयच. माग पुढं आपलं पण जमन लग्न झाल्यावर, आहे का नाही? जायचं का? म्हणजे फिक्स. बोलतील ना ते, घरचे सांगतील ना. बरं चला मग. गाय पाणी पिली तर असल्या तर जित्राव. अरे कवर खाऊन पिऊन पसारलाय बाया, काय पूर्ग आहे बाया. जित्राबांना पाणी बिनी पाज ना बाबा, उठकी कवर झोपत आता. लेकरांना कामच नको बाया अजिबात. खर खुशाल खाल्ले पिल्ले झोपलाय. अरे उठ ना, त्याला कवर झोपायची. जित्राबांना पाणी पाजावं, खाऊन पिऊन झोपला तू. ती गाय बघ किती पाणी पिली. पाणी पाजावं बायलांना. पाचतो ना. अरे पाचतो पण कवा पाचतो का? तिसरा पारा पाणी पाचतो का? आता चित्राबाचा टाइम झालाय पाण्याचा.
जेवा ना पाणी पाजून. नको ना तन करू एवढी. अरे मग कवर तुम्हाला सांगा मना नाही काम सुस्त. होय आई, मामा मोठा आहे तू मोठी? काय रे बाबा असं विचारलं. असं वय मामा बारकाच आहे मोठा नाही पण लय हट्टी वाता तपली टरकडल नेतात. अजून पण तसाचे काय? हा आणि मग आणि मावशी? मावशी बरी मांदा ती आहे ना ती नाही एवढी आपण तिचं पोरग नाही ती बी नाही आपण. हा होय. हा अजून पण तसाच आहे का मामा? हा लय हट्टी त्याच्या मनात जर आलं तर त्याचीच हटकडल न्यावं लागतं. होय मग मामाची पोरगी बी हट्टीच असेल? नाही अरे नाही हट्टी. तिला बोलू का इकडं मामा बरोबर? काय? ती आईवर पाडलेली हट्टी नाही बापावर नाही गेली. इतका अगोदरपणा ती नाही करीत. भारी शांग आहे ना. काय चाललंय? काय बोल मग काढतात ना. परत झालाय काढून आहे ना? मग काय काय 2-3 तासासाठी राहिले म्हणायचं. मग काय ते बरं ऐका ना. बोला. येईल पाणी आहे का नाही? आहे ना. चला बरं बघू दाखवा तरी. होय सीताफळ भारी आलंय. हा बर जपती त्याला पाणी. एवढ्या चक्कर नाही आणली? काय कामाची सवड नाही झाली काय. हा होय कामाची नाही सवड ही भुईमुग काढतात कुठं काही. बरं एक महत्वाचं बोलायचंय. बोल ना मग. मामाची पोरगी आवडती. मी तर काय अण्णाला डायरेक्ट म्हणू शकत नाही आणि तुम्हीच जरा जवळचे म्हणून तुम्हाला सांगावं म्हटलं. तुम्ही काढा विषय त्यांच्यापाशी. बरोबर. हा अण्णापाशी ना. हा हा काढू ना. मग तुम्ही सुईरिक जमायला जा बघा काय होतंय. हा काढू ना. हा काढू ना. चालतंय चालतंय एवढं सांगायचं होतं महत्वाचं. ती पोरगी बघा गेल्या काय झालं. अहो बाप्पू ती निम्यात जाऊस तरच कळलं की पोरगीच गेली पळून म्हणून. बर मग मग जवळचं सोडायचं आणि दुसऱ्याच मागं पळत बसायचं. बर मग आपलं ते बघू काय आहे तिकडे मग. म्हणून तर तुमच्याकडे आलं ना. हाय मामाची म्हणलं सांगून टाका बप्पूला. बरं 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 बघू मग बघू ना आपली. हा चला मग. दुसराच उद्योग व्हायच्या आधी बरं आहे ना. हा कधी आता मग? कधी या तुमचं का असं कधी या मी तयारी बघू हटकून बघू तुम्ही. हा दुसरं कोणी हटकायच्या आधी आपलं कधी बी या. कस्तान झालं शेंगात काय तो अजिबात निसलेच नाही. राम राम. राम राम. काय काय चाललंय मित्राला आज लय सवड द्यायची. आलोय मला काय चाललंय अन्नाचं काय नाही. का आता शेंगाचं काम चाललंय. शेंगा निसायच्या वाळल्या थापी लावायच्या. मग आता केव्हा भरायचं काही. आता भरायचं जात आहे चाललंय तीच काम. बरं मी आलोय तुमच्याकडे मग. काय विशेष? ही पाहुण्याचं काय भानगडी सुरगीचं काय नाही. सुरगीची भानगड अशी जरा पोराला थोडीशी आटीत आहे. बरं मग बघायचं ना कुठंतरी. आता कुठं बघा बघायचं कुठं शेंती बिंती. चालत प्रयत्न तिकडे तिकडे बघतो पण अजून त्याचं काय थोडं संदर्भ लागाना ना. मग आता हिच्याच बहिणीची मुलगी. आता काय करायचं हो का ती पोरगी एका बाय निघाली फेगडी बघायला गेलं तर ती गेली पळून. आपलं इकडे तिकडे बघू तर जाऊ ना बैठक टाकू तिथं. मग चला ना कोण नको म्हणतोय. उलट बाप्पू हेच पळत होते इकडे तिकडे म्हणून ते उलट वाट बघून कावा इकडे येते ती. अरे पण माझ्या तर माघारी आहे ना. तुमचे ठरवा वार चला. हा चला उद्या म्हणलं तरी चाला आणि घुंगडी टाक लगेच घुंगडी टाकेन तो म्हणे टाका बैठक. हा, ते मग द्यायला का- कबूल आहे. आपण आता कबूल झाला म्हणलं चांगली गोष्ट आहे ना. मग आपली माघारी घेतो पण ह्या गोष्टीला यश आलं पाहिजे. हा येणार 100% देणार तो नाही असं म्हणणारच नाही. काय लागन ती वस्तू देणार मान तू सारं देणार नको म्हणणारच नाही तो. अहो पण ती पोरगी तर दिली तर आपण मान घेणारच पण पोरगी दिली पाहिजे ना त्यांनी. जमन बाप्पू उद्या गेलं तरी जमन ती नाही नाही मग कबुलीला येणारच नाही तर डोळ दाखवून देते. बहीण दिली म्हणल्या लिख द्यायला काय त्याला हरकत आहे काय. पळू देते त्यांची इच्छा आहे द्यायची. अरे पण तुझं काय जिन्यान गेलता का इतके दिवस मला इकडे तिकडे पळायला लावलंय. ज्याची नाही त्याची उमरा मी साळलाय आणि आता जागा झाला काय तुझा भाऊ.
पण आता तुम्ही अगोदर पानाने केलं मोठ्या पानाने तुमचा लेखून तुम्ही मग पळत तुला होतात. घरात मला सांगायच नव्हतं का बघ आता हे आपण म्हणत देणार आहे होते, तुला पण जायचं भाव का विचारायचं तुम्ही थिर राहा मला आता ज्याचं ना त्याचं पाय साळायची पाळी आली तुम्ही ऐकून घ्या तुम्ही मोठ्या पानाने पळत होतात पोराला घेऊन तुम्ही अटकून ते- तुम्हाला माझा भाऊ म्हणजे किरकोळ समाजला तुम्ही मोठे आहेत ना म्हणून अपमाना बाजू करीत होतात पण शेवटावर माझाच भाऊ देणारी अबो तू आहे का तुझा भाऊ लय मोठा आहे पण तो घरचा मोठा आहे इथं आम्हाला नाही मोठा आम्ही काय कमीच काय तो नाही मोठा आमचा तो नवरदेव कमी आहे ह्याच्यात तो बारीक आहे तो लहान बापाचा आहे तो अजिबात मोठा नाही तुमचा. कशात कमी आहे आमचा नवरदेव सांग ना तुमचा मोठ्या पाना तुम्हाला नाळडा आहे का माहिती अरे माझा मोठापणा काहीच नाळला नाही मग तुम्ही पळतात पोराला घेऊन ऐकत आहे कोण माझं तुझं घरात? पोर नाही का ती माझं आहे पण माझं ऐकून आणि सांगून घेतात नाही तर तुम्ही कस काय पळतात तू ना. का मला नाही का माझं पोर आहे माझ्या पोराच्या जमवायची म्हणून माझ्या भावाची मुलगी द्यायची आता तुम्हाला दिसत नाही का डोळ्यानी दिसून आंधळ आणि ऐकून बैल पण तुझा भाऊ तुझ्या भावाच्या समोरून गेलं तर तो राम राम नका ढोंगण तिकडं करतो आणि चलतो इकडे त्याला कळत नाही का आपली मुलगी लागणार आता दाजी आल्यात पोरगी बहिणीला द्यावा का नाही द्यावा त्याला कळतंय पण तुम्हाला कळा तुम्हाला वाटलं नको आपल्याला त्याला खेटायला अहो त्याचं काम आहे रावायचं अरे मग तो त्याची पोरगी देते मग त्यांनी राम राम घाला पाहिजे का मी राम राम घालाय पाहिजे तो मला फोन करतोय मला सांगतोय पण मी म्हणलं आता पळून पळत यात बापल्याक ना पळून म्हणजे दे तू त्यांना. सुद्धा भावाचीच बाजू वडीती ना मग मग माझाच भाऊ येईन मग बाजू नाही वाढायचे तर काय करीन तुम्ही बापल्याक पळाल्यावर काय मग करणार आता पाळणारच आहे ना नाही दिलं मला कुठतरी खडा टाकावाच लागतोय ना पोरी चला ना पिकले माझ्या भावाकडं तुमचं पळणं बास करा तुमच्या मनाजोगं झाले बघू आता आपणच जाऊ अरे बाबा माझ्या आता माघारी घेतो हा, मग बरं झालं विषय आता याच्यात होत असलं तर मी तरी कशाला आम्ही पळून पळून थकलो पार हा मग बास करा तुझ्याच मनाने होती पण जुळी होती सोयरी हा हा पण माझं मुलगा आणि तुझं मुलगा नाही का तुला वाटतं का तसंच राहावा बास करा तुम्ही बोलायचं मला सारं कळतंय तुमचं बाजाला मोठ्या पाना बिंदात जाऊ आणि टाकू जमून जमेल मग तुझ्या मनात असलं तर माझी माघारी आहे ना हा हा बप्पू चला आपण जाऊ बरं जाऊ का निघू का मग मी हा आ, चला की चिया प्यायला का चाललं लगेच बघू आता ट्रॅक्टर चाललाय वावरात मग तिकडे जाऊ मग ये मग लवकर ट्रॅक्टर चाललाय म्हणल्या हा. माघारी या लवकर मग जाऊ आहो हा, मग काय ते हा या माघारी उरकून ठेव तुम्ही चिया पिऊन गेला असतं तर तसंच चाललं म्हातारं नाही आता उरकून ठेव तुम्ही तरी आता. खोडीची बस करा मी नाही खोडीची तुमचा आहे आफाटपणा नागुतरपणा आता तुझ्या ह्याच्यामुळे तर हे काम वाढलं ना सगळं हा पण आधीच गेले असते एवढं काम आज वाढत त्याच्या नव्हतं. दारातून जातो ते बोलत नाही का त्याच्या ढोंगाला राम राम घालायचा का तो मुलीवाला झालाय मोठा झाडाव साळलाय काय मुली काय भेटत नव्हत्या काय मला आता अजिबात तू नाही. निघाली तुम्ही गेलात लिंबा शेंडावर ते चढतच नाही झाडावर बर 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 तुला बी सांगतो जाऊ दे येऊ घ्यावा बिचारीन पोरगे द्यावा तुला बाजूलाच टाकतो हा 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 सुट्टी देत नाही टाका टाका आणि सुन मी बरू करून देते. हा तुला वायला टुकलं तुमच्या मनात आणली होय चटई टाक कुठची टाकी ती काय चाललंय हा टाक बर टाक टाक आता वाऱ्याने काय कोणा पाणी पाणी आता एवढं बरं. झाले साधारण तुमच्याकडे कसं काय आमच्याकडं पाऊस झाला मूर पाऊस झाला ते असं लईही नाही झाला तुमच्याकडे जरा ऊसाचं क्षेत्र आहे ना आमच्या गिराय बघा कशी पाऊस आणि कशाचं काय आलंय चल ह्या इकडे चल गडीवर मागास कसं काय लांब केलं केलं आज लई चल बाय बस रामकृष्ण हरी होय बाडी लेका संग माझ्या करशील ना लग्न हा करावं लागणार आधी विचारते बैठक पडणार आहे आता तिथं पण तुला विचारते हो माझं काय माझी काय हरकत नाही नाही ना नाही. हा मग म्हणलं तीच म्हणलं आधी आपली भाषी ना तर तिला विचारून घ्यावा बांधे का रातभर आवडतात मला पण ते हा मग बरं झालं म्हणून चालेल चौकशी करायला आता तुझा होकार आहे ना मी जाते तिथं बैठकीत मग त्यांना हा मानाय मला अवसान राहील म्हणजे तोंडावर यायची नाही कोणी काय म्हणणार बोलणार नाही हो तू आता घरी जा आणि मी जाते तिथं कोणी काय आता तुला सुद्धा म्हणू बोलू शकत नाही आणि मला तर काहीच म्हणाय ताकद नाही म्हणायची हा मग जाते मी बैठकीत तिथं जा तू जा आता घरी काय चाललंय आता काय ना ते खालतं शेत आहे ना तिथं गाळ भरलाय बर आता गाळ भरलाय तिथं तर आपलं पाणी कमी पडलं काहीतरी म्हणलं शेत तर ते बांधवा थोडं तर बांधाला पुरं पडलं सोपं आहे ना मग काय करायचं सुद्धा अनुदान मिळतंय की अनुदान पाहता तुमच्यासारखे लक्ष देतं भेटेल आम्हाला कोण ओळखीत गावात काय भानगडे राजे
बाई बी तुम्ही बी आज संगच कस काय सोड काढली? गाडी सोड जरा काम आटपली भुईमुगाची कामं होती, लावली थापी, आला तुमच्याकडं. वानवळा आणलाय का? आणला ना मानावळा थोडाशी. बर चला म्हणलं जेव्हा जाऊन पाहुण्यांक. बरं झालं. तुमचं काय चाललंय उद्योग पाणी? आमचं सध्या काही नाही, आमचं असं चाललंय ही पाळली बांधून घेतली. आता बांधून घेतली ना, आता पाणी बिनी व्यवस्थित. काय हिरो केले सध्या? भुईमुगी असं परत बघ आता परत होईन, पण आता तेवढंच आहे. काय डाळिंब फिळिंब काय? डाळिंब नाही काय नाही. दरांशे काय लावलीस त्यांना? दरांशे नाही, डाळिंब आहे पण त्याला लय आजबत नाही आम्ही. बरोबर आहे. पर बसा बाई फिराय गेलते. तिकडे चालेल फिरायला. मी कसं करता आले नाना? हा कसं करता आले? मी विचारायसाठी आले ना. विचार ना. पोरगी द्यावा लागेल म्हणून. कसं आहे बाई, आता सध्या शाळा चालू आहे हा आणि तिने रानातलं कामच केलेलं नाही. नका करीना, मग मी बी नाही लावायचे काम करायला राहणार. घरीच लय झालं माझं काम केलं तरी, स्वयंपाक पाणी केलं, राखण जोकान लय झालं. असं म्हणतं माणूस, परत अडचण येते. नाही येत. बर आली तर आली किती डबा बरं, ती शाळा शिकल्या बघू. झालं समाधान बाई? मी स्वयंपाकच बघतो, झालं का उरकलं का? जेवायला उरकल्यावर हाका मारतो. बैल ना बाप्पू. पाहुणा तर लय चॅप्टर ना काही. ए बसा ग पप्पू, नका बोलू. नाही नाव ठेवायचं माझ्या भावाला. काय नाव ठेवायचं लावलं. शाळा शिकती म्हणल्या कोणी तसंच म्हणत असतं. तो काय नाही म्हणलेला आहे काय? ए तुझ्या बाबाचं नको सांगू मला. मोकाला डिगी आणतोय काय बी. काय तू नाही म्हणली होती ना हा. लय भावाची पाखी घेत होती. आता का तो तसं करतोय? आता काय म्हणला त्यो? शाळा शिकती म्हणला, आणि नाही मग? म्हणला का त्यो? शाळा शिकते म्हणून नुसतं आपलं आशा लावायचं काम चालू काय त्यांनी? मग त्याची पूर्ण शाळा होस तर आपण सुद्धा नाही ना हजर व्हायला पाहिजे. आहे का माहिती? लेकरू शाळा शिकत आहे म्हणल्यावर. अरे ते नुसतं बघू म्हणलं, तुझं डोळं का उघडायचं? बघू म्हणजे कशाचं बघू? शाळा शिकती म्हणल्यावर मग बघू कशाला म्हणला? शाळा शिकती म्हणल्यावर कुणीतरी मधीच पाडीन का फेंद्या? तुमचा आडवा भांडानी. तुझा आडू भांडा नाही, अजिबात नाही. तू मोकळ गोळ्या हाणतोय मधीच. अजिबात नसतो हानीत गोळ्या. ते गोळ्या हानीत नसतो. शाळा शिकती पोरगी. पुरील टक्के पड्या जस मार्क जस मग त्याला पाहिलं टक्के पडे, त्याला पाहिलं कळत नव्हतं का? पाहिलं कबल. आता काय कसं करतोय तो? ते म्हणतो ना पोरग कामाला लागले. तू जाता ठरपण नाही देऊ. अजिबात नाही. हा तू त्याची पाखी धरते ना, आणि तू तर आता काय म्हणलाय? तुझा भाऊ आहे ना लय सापासारखा कातण टाकीतोय. आता नका काय बी म्हणू बोलू. काय नका बोलू म्हणजे तुझी त्याला साथ आहे ना. असून द्या असते मग माझाच भाऊ आहे. तुझा भाऊ मग का तो तसा करतो? माझी नाही सात राहायची मग कोणाची राहीन त्याला? तुला स्वतःच्या बरोबर घरच्या बाहेर गाडी त्याला लगेच निघायचं. बरं आहे. हा त्याच्या मना गेला. मग माझं पोर काय तसं ठेवायचं काय? हा त्याच्या नशिबात असं तसं होईल. अरे काय तू नशिबा सोडते काय? जवळ फाकडा जेवत आहे ना तोवर त्याचं काही करून जाईन. मग करा, बरं झालं. हा चांगलं झालं. मग काय झालं केलं म्हणून? बाप आहे करावा. तुझ्या पण भावाचं बघतोच. काय त्याला सांगितलं? येऊ देत नाही माझ्या घरी. मी फाकडा आहे माझ्या मुलाला. त्यांना काय उचल बिचल नाही दिली. माझ्या भावाकडे जायचा संबंध नाही तुमचा. मपली मी बघन, माझा भाऊ मी बघन. तुझ्या काय ना नशीब. तू त्याला साथ देते म्हणून ती अडवणी करता ना. बघू उद्याची बात उद्या. तुम्हाला आजच लगे लगे दारात नाही माझ्या दारात घरात राहायचं नाही. तू तुझा भाऊ आणि तू बघ काय असेल ते उद्या. बरोबर बरं. माझ्या पोराचं करीन ना तर कसं असेल तसं करीन मी. तू तालाय सोडी गेला घराच्या बाहेर काढणारे फुटा फुटा. हा. जाऊ द्या तुम्हीच राहिलात आता. चल माझंच डोकं आता किर्याक झालंय. बाप्पू चला आपण येडा मारून येऊ. उठा. काय आहे मोकार कटकट उपयोगी नाही. या राम राम. बस कस काय येणं झालं? ना मला तुमच्या मुलीच्या सोयरिकीचं चाललंय म्हणून मला असं कळ. कुणाला द्यायची तुमची मुलगी? कसं आहे पाहुणं, पोरगी लहान असताना मंदाला शब्द दिला होता की मी इलासलाच पोरगी देईन. मग आता चल दखल करता येईल का तशी? तुम्हाला इंदुबाईने पण विचारलं होतं तिच्या लग्नासाठी, त्याचं काय केलं? कसं आहे बरं का, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पोरग 17 उद्योग करतंय, कशातच काही दिसत नाही. पोरगी कशी द्यायची? नाही ना म्हणवत. तुमची काहीतरी इच्छा असेल ना नेमकं कोणाला द्यावं? नाही मग आता ती मंदाला शब्द दिलेला आहे म्हणल्यावर मंदालाच द्यावा लागेल.
काय तुमचं असन ते असन का नाव आलं म्हणून विचारलं आम्ही. बरं झालं विचारलं ती. आम्ही बी सांगितलं तुम्हाला चाललंय तसं चालेल. चला पाहुणा आम्ही येतो दादा, आम्हाला गडबड आहे जरा. ठीक आहे. येतो आम्ही. या. काल पाहुणे आलते, काय भानगड आहे, काय पळापळी चालली होती. आमच्या पुत्र तर कळून देत नाही तर कळून घ्यायचं. काय म्हणतात कारभार, काय कळून घ्यायचं. काय सगळ्याच गोष्टी सांगावं लागतात असं नाही. मग मला इथं पळायचं काही माहितीच नाही, घरापत्र येऊनच नाही द्यायचं. सांगायचं पण तू मध्येच विचारलं. पोरगी माझी, मी विचारणारच ना. चाललं मंदाला पण नेमकी द्यायची कोणाला, मंदाला पोरगी द्यायची आणि एकीला द्यायची आणि एकीला राग नाही यायचा का. मग काय करायचं. दोघीला बी नाही द्यायची. दोघीला नाही द्यायची, नाही मंदालाच द्यायची, मग दोघी बहिणी तुमच्या इलासलाच द्यायची फक्त. आणि इलासला द्यायची, नितीनला का नाही द्यायची. नितीनकडे काय बर का, हा पोरगी इलासलाच द्यायची, गोंधळच नाही करायचं कोणी काही. पण पोरगी माझी काहीतरी म्हणावंच लागेल ना मला बी. मग सांग ना तू बी. चाललंय तसं चालू द्या, हा बघू काय होतंय. घरी काम होतं का तुझ्याकडे काम होतं, घरी नाही. माझ्याकडे वय. इतका उशीर लागतो यायला. अरे तू सांगितलं लगेच 5च मिनिटांनी आलोय मी उशिरा. तू लवकर येऊन बसली, आता मी काय करणार. मग तू पण निघायचं लवकर, मला वाटलं येशील लवकर. माझ्यासाठी कॉलेज बुडील. हो मग कॉलेजला तिला म्हटलं किरणला जा तू कॉलेजला, मी येते कॉलेजच्या टाइमवरच. मग कॉलेजच्या टायमाला तुला घरी येऊन तुला पोहोच करतो घरा शेजारी. मग काय हा यामुळेच तुला डोंगराच्या पायथ्याला आणलंय. इथं कोणाचं एक नाही दोन नाही, हाय काय टेन्शन. भारी बस इथं. वैसू तू मेसेज करून मला बोलून घेतलं, किती भारी वाटलं काय सांगू तुला. लय भारी. अरे फिरायला तर मी जेव्हा बोलवशील तेव्हा येईल रे, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण घरी कोणी बघितलं सांगितलं तर मग आपला हाय ते पण बंद होईल. पण असं तोंडाला जर स्कार्फ बांधून आले पॅक, ड्रेस वरून कळत नाही. हा तसं पण आहे. तू काहीतरी बोलणार म्हणत होतीस. अरे मन दाखते आलते घरी, त्या नानांना सांगत होते की लहानपणी शब्द दिलता की लग्न विला सोबतच करणार म्हणून. त्यांना त्यांचं वचन आठवलं का आता. हा ना. आमच्या घरच्यांना तर असं झिडकारून लावलं, बघू सांगू नंतर शिकते अजून, असं लय काय सांगितलं. काय सांगायचंय, अजिबात जुमानीत नाही तुमच्या घरचे, चिकटून सुद्धा देत नाहीत. आणि आमचं अन्न लय तडकत, मग अजिबात म्हणते यांना खेटायचं नाही. बरं ते काय का असं नितीन, मला फक्त तू आवडतोस आणि मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचं. मला पण तुझ्यावरच करायचंय. काहीतरी केलं पाहिजे रे, असं नाही ऐकणार घरचे. काहीतरी कर तू. मामा पण लय येड्यावानी करतात. मी आहे ना, तू कशाला टेन्शन घेतो. तो आहे म्हणून तर काय. वैष्णवी हा बाहेर ये. बोला ना. आपल्याला ते डिश घेऊन शेंगा आणि कोथमीर आणा रानातून. बरं आणते. लवकर ये. हा. जरा घाबरते. बघू मोबाईल पळता येत नसेल. घुस इकडे, घुस घुस इथं. हळूचा माझ्या माग कापन तुला. हा. अरे कुठं होतस तू. चल ना, लय बोलू नको. अरे तू कुठं आलोयस आपण. तू कालवा कशाला करते, शांत राखी. मोबाईल बघू इकडे, फ्लाईट मोडला टाकू दे. बघितला तर कोण बघत आहे इथे.
मला तर लय भीती वाटते बाबा. अरे येडी काय रे तू, लग्न तर माझ्या बरं करायची आणि भीती काय मग. अरे पण असं आपण पळून जाऊन लग्न करणं. आता हिथं आलो दिसलं का तुला, अजून पण विचार कर बर का तू. तुला जायचं असलं तर आत्ताच मागायचं, परत माझं नाव पण नको घेऊ. तसं म्हणते का मी? मग तसंच तर म्हणते, नाही तर काय करते तू. हा चल आपल्याला आता ना जावं लागली इथून. नुसतं पळायचं, पण करायचं काय पुढं, काय आहे का नाही तुझ्या डोक्यात? काय करायचं म्हणजे मी आहे ना, तुला काय करायचं बाकीचं. हा लेचल बिचल नको करू, बिंदास लढू काय असेल ती. मी आहे ना, तुला सोडणार नाही कधी. हो कोण बघन तर बघन, पण एक तर बघून द्यायचं नाही, बघितलं तर मग मी आहे, तुला सोडणार नाही असं. चल इकडून चल. किती घाबरलो मी. गप्रे सोन्या कुठे झाली? तुला काय करायचंय? काय निघलं का? गप ना. अरे किराणा चिठ्ठी नाही. कशाची? ताडी कुठे? शेंगा आणायला लावली. शेंगा आणि कोथमीर आण मला तिला. तुला बारीक लक्ष नाही देता येत का? लावली शेंगा आणाय कोथमीर आणायला. ती पळून गेली ना नितीन. बरं आता गेली कशाचं काय बी सांगतात तुम्ही. ठोकायला पाहिजे तुम्हाला. ते पळून तर गेलीच गेली, पण दुसऱ्या संग नितीन बरं पळून गेली ना. आता गेली. बायकडे बघावं लागेल आता. हो आता बघा. झालंय बाई, लय चुकीच झालं. का झालं ना तुमचं समाधान. पण काय झालं एवढं म्हणाया? बाई तुला सांगायची गरज नाही, तुम्हाला बी सांगायची गरज नाही. तुमचा नितीन कुठे? तुला माहिती का नितीन? आम्हाला माहित नाही नितीन कसला आणि काय आहे. हा मी आता तुला बोलतोय. ही चिठ्ठी बघ. काय करायचं? ही चिठ्ठी मला नाही कळत असली चिठ्ठी पिट्टी. मग कळत नाही, मग तुम्हाला माहित नाही म्हणलं कसं काय झालं हे? आम्हाला काय माहित नितीन कुठे गेलाय? आपल्या कुठे गेलाय तुम्ही? असं कामाधंद्याला गेला तुम्हाला फक्त एवढंच माहिती. हा आमची बेकारी केली आणि तुमचं चांगलं केलं घेतलं. अजिबात नाही, काय संबंध नाही तुमची बेकारी कराय. काय केलंय आम्ही? बाई तू संबंधच नाही बाई एवढा तू दोन द्यायचा. मोठी आहे म्हणून तुझं ऐकून घेतोय हा, आणि तुम्हाला मानलं हा. आणि तुम्हाला जे करायचं तुम्ही केलं. अजिबात नाही, काहीच नाही केलं. माझी पोरगी मला संध्याकाळपर्यंत आणून घातली तर ठीक. हा. एका एका सुसंबार त्या बघायला दिवशी आम्हाला मागायला लावली, शाळा शिकायची म्हणले, आणि आज काय संबंध पोरगी मला लावायची आणि तुम्हाला मागायला ते करायचं होतं म्हणून तुम्ही तसं केलं. आता तपास नाही, आम्हाला माहित नाही. अजिबात ऐकून घेणार नाही. कसली पोरगी? कुणाची पोरगी? कुठे गेली? कुणाला ताव काढायला इकडे? सांगा ना, सांगा ना, मी एका एकाला सांगन. भाऊ कुणाची पोरगी? कुणाला काहीच सांगायचं नाही मला. माझी पोरगी संध्याकाळपर्यंत आणून घातलीच पाहिजे. कुणा का गेली? कुणा का मागायला? तुमची शाळा आहे सगळी, मागायची कुठे गेली तुमची ती? शाळा आहे सगळी. आमची तर ती जायची ऐकूनच नाही. घेणार नाही. तुमची शाळा आहे, तुम्ही फक्त माझी सोय करून द्या. आमची शाळा आणि तुझी मुलगी मी चालली. तुम्हाला एका एकाला बघूनच घेणार आहे. बसा गप्प आहे. अजिबात नाही. चल फुट बाबा. ऐकू सांगतो तुम्हाला, सांगतो. बरं बरं, जा बघता येईल. जाऊन दे, शेंगा बेंगा मिठी बीते. जा बरं बघा पोरग पुढे. अरे पोरांनी केलं ती लय भारी केलं. बरं करी नका केलं तर जाऊ द्या करू. हा कोण नाही बेत त्याला. चला भेट नाही हो फाकड्या, पोराचंच घर आहे. बर बर जाऊ द्या, कुठं पोरग गेलंय ती बघा. अरे पोरग तर तू जेवणी एवढं शेण आहे काय? पोरग त्याला काही माझ्या फाकड्यावर गेलंय. बरं झालं मग, चला हा जाऊ द्या, गेलं तर बघा पुढं. काम राहून दे. ते नितीन आणि वैसू कुठं गेलं पळून ती बघ. तिची एक मैत्रीण आहे, तिची गाठ घेईन, तिला विचार, तिला माहिती असेल. हा लगेच लगेच. हे नितीन वैशी कुठं पळालेत? मला काय माहिती कुठे पळालेत. खरं सांग. मला नाही माहिती. मला एवढंच माहित होतं एकमेकांवर प्रेम करत होते. चल माझ्याकडे, चल पुढं चल. चल पटपट. सांगत नाहीत खरं.
मामा कळालं का? नाही ना हा? नाही ना. आता काय करायचं? चौकस आता काय करायचं म्हणजे तुम्ही काय केलं आतापर्यंत? बघून आले 2-3 ठिकाणी, बर माहित नाही म्हणते. आता काय करू मी? हिला विचारलं, हिला आलो घेऊन. मला पण नाही माहिती, आता मला थोडी सांगून गेले ते. पुढचा फोन बिन काही काय संबंध फोनचा मला माहित नाही. मला एवढंच माहित होतं ते एकमेकांवर प्रेम करत होते. तुला विचारण्यात मजा बी नाही. आमचीच पोरगी गाऱ्यात निघाली तर तुला सांगण्यात काय मजा आता? माझी तर अक्कलच गेली कडे. ना तिकडे काय झालं माहितीये का? इथं काय चाललंय तुला माहितीये का? तुझं काय मध्ये चाललंय मध्ये? काय माहिती काय चाललंय? मग तिकडे आहे का डोंगर? हा. तिकडे गेले वशून नितीन. तो बघितलंय का? हा मी चालू चला चल 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 बघा चला चला चल 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 चल. तिकडे एकदा आडबाजूला गेलं काही विषयच नाही कोणाचा. बघायला कोणाला थोडी कळणार आहे आपण कुठं केलं. बस काय कोणी गुरं फिरं सोडायला आलं ना बघा नाही फक्त. आपण मी तर अशी झाली बाबा, काय कपडे वगैरे काय आणले नाही काय नाही. आता तेवढं बघून आपण घेऊ की कुठं तर लांब तर दुसऱ्या गावाला गेलो काय विचारायचं. हा लवकर यायचंच नाही आपल्याला घरी. कोणाचे फोन वगैरे काय आलं तर फ्लाईट मोडला टाकलाय. सिम कार्ड फेकून देणार मी लांब गेलं तर. लई तसं वाटलं काहीतरी. कोणी बघितलं मग आपल्याला आता म्हणून तर जायचं. चल तिकडे हळूहळू जाऊ खाली. अरे माझी चप्पल थांब. काय तू सावकाश पळगाडी येतं व्हाल काढली तर परत घोटाळा व्हायचा. पुढं तू कुठं गेलं तर ती इकडे गेले असेल कुठेतरी. तिकडे गेले असतील तर तिकडे बघायचं. सोन्या तू कुंकड बघितलंय? इकडेच बघितलं आलेलं आहे. चला तिकडे बघू. तिकडे जाऊन गेले. अरे हिला बघ 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 मोरा जा चल चल. अरे माझं कंबर दुखायला लागलंय पार. चलू चलू काम बाहेर जाऊ द्या. नाक सांभाळा नाक. चल 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 पुढं व्हा. चल बघा कुंकड तर बघा. सोन्याचं हो पुढं. चल 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 चल. मी इथं ऐकून आलोय असं. काय राव तुम्ही नाना? ए सोन्या पुढे चल चल पुढं पण तुला माहिती. पैसे शपथ. पा 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 धरा धरा धरा. आलो आलो आलोय. ये लवकर. दमन ए तू कालो नको नाही तर टाकीन काठी. दमन जायचं. पळ लवकर. थोड्यासाठी कशाला? अरे बस आता थांब. नाही पळ थोडं राहिले. नाही रे नितीन बस आता. बस इथं. मी काय याच्या आधी काय पळायला नाही. तुझ्याबरोबर पाहिलं नाही पळतोय. मग मी पाहिले होय. कोणाचा आवाज येतोय का? काय आवाज येतोय कोणाच तरी. खायचं कोणाचं येतोय? मोकार तुला बाद झाल्यासारखं. खोच पडत कोण नाही एवढ्या लांब. पळून पळून लय घाम घाम झालाय माझा. तू मामा अजिबात हालायचं नाही. अजिबात नाही. जागा थांब. नाही आलत मामा. जागा थांब. जागा थांब. चल माग. मामा नाही आलत. चल तू मागव ना तू. चल माग म्हणजे चल. हो मामा ऐका ना. अरे पार बेकार झाली ना आमची पार. ऐकत नाना. हा चल चल चल. मामा मामा ऐका ना. ऐकायचंच ऐकायसाठीच आलेलो आहेत आम्ही इकडे. मामा मामा काहीच बोलू नको. सांगायचंच नाही काय तो. ऐका की तुम्ही. काहीच बोलू नको. आमची पार बेकारी झाली ती. आताशी आलो तर आम्ही घरी. नाना ऐका तर. हा बोल बोल. काय बोलायची? मामा ऐकता ना तुम्ही. बोल बोल. काय बोलायची? ऐकूनच घ्यायचं नाही. ऐकत मामा, ऐकत ऐका ना. बोल बोल. पडलो बी तुझ्यामुळं. पडलो नाही मामा. तुम्ही ऐका ना आधी हा, माझं. मग सांग. मामा मला हिच्यावर लग्न करायचंय माझं. तुम्ही ऐका ना. काय ऐकायचं तुझं? हे तू सांग रे. नाना मला यांच्याशीच लग्न करायचं. यांच्याशी नाही करायचं. तुम्ही कधी विचारलं का मला की कोणाशी लग्न करायचंय काय नाही? तुम्ही मनाचा विचार करा की हिच्या काहीतरी. तुम्ही हिला विचारलं होतं कधी याच्या आधी? तुमच्या मनाचं ठरविलं ना. आई तुमच्या मनानं झालं पण माझ्या वाचनाचं काय? नाना तुम्हाला वचन महत्वाचं का पोरगी महत्वाची? वचन बी महत्वाचं. त्याच्या आईला मी वचन दिलेलं पण होतं. हिचं आयुष्य आहे ना डायरेक्ट. आमचं आयुष्य आहे की नाही? माझ्या वचनाचं काय? नाना तुमच्या वाचनापेक्षा ना ह्यांचं आयुष्य महत्वाचं आहे. आणि ह्याच्यावर जबरदस्तीने संसार करण्यापेक्षा ना यांना सुखात राहून द्या. माझी काय अडचण नाही. मग हो द्या मग लग्न. जाऊ द्या.
यांची काय हरकत नाही मग मामा असं कसं बघा ना. मग ठीक आहे, त्यांची हरकत नाही, माझी अडचण नाही. चला चला. थँक्यू मामा.